नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो बघा, संजय गांधी निराधार योजनेबद्दल महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. मित्रांनो, आज तारीख 12 आणि 13 जानेवारी आहे. मित्रांनो, 12-13 जानेवारी तारीख असून सुद्धा आत्तापर्यंत जानेवारीचा हप्ता वाटण्याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. मित्रांनो बघा, 12 आणि 13 जानेवारीसुद्धा आलेली आहे, मात्र आत्तापर्यंत कुठलाच अपडेट आलेला नाही. खात्यात कोणाचेच पैसे जमा झालेले नाही. लाभार्थ्यांकडून सतत प्रश्न विचारले जात आहे की पैसे कधी येणार, हप्ता का अडकलेला आहे. मित्रांनो बघा, पैसे नेमके कधी जमा होतील आणि हप्ता नेमका का अडकलेला आहे हे आपण इथे आता बघूया. बघा, राज्याचे मुख्य सचिव आज निर्णय घेणार आहेत, तर ते काय निर्णय घेतील हे आपल्याला नक्कीच बघायचं आहे. संजय गांधी निराधार योजनेबद्दल बघा, या दोन्ही योजनांचे जे पैसे आहे जर निवडणुकीपूर्वी वाटप झाले. मित्रांनो, दोन योजना कोणती, एक म्हणजे आपली संजय गांधी निराधार योजना आणि दुसरी म्हणजे लाडकी बहीण योजना. तर त्याला मतदारांना आमिष दाखवणे असे समजले जाऊ शकते. याच मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. मित्रांनो बघा, आपण मागच्या व्हिडिओत लाडक्या बहीण योजनेचं बघा व्हिडिओ बनवला होता, त्यातसुद्धा तुम्हाला एक काँग्रेसचं पत्रक आपण दाखवलं होतं. त्यात त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती की निवडणुकीपूर्वी जर पैसे वाटप झाले तर हे मतदारांना आमिष दाखवणे असे समजले जाऊ शकते. मात्र यावरून बघा, काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीत नमूद केले आहे की यामुळे आचारसंहिता भंग होऊ शकतो, राज्य सरकारवर कारवाई झाली पाहिजे, अशा प्रकारचे बरेच मुद्दे त्यात मांडण्यात आले होते त्या पत्रात काँग्रेसच्या. तर बघा आता मित्रांनो, या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांकडे ते सविस्तर अहवाल मागवले आहे. हा अहवाल खालील मुद्द्यावर आधारित आहे. तर बघा, इथे देण्यात आलेला आहे, काही पॉईंट देण्यात आलेले आहे. बघा, या दोन योजनांचे पैसे का देणे आवश्यक आहे, लाभार्थ्यांसाठी या योजनेचा किती महत्त्वाचा आहे, पैसे दिले नाही तर अडचण येईल का, निवडणुकीनंतर पैसे दिल्यास काही समस्या येतील का. मित्रांनो बघा, निवडणूक आयोगाने राज्य सरकारवरच्या मुख्य सचिवांकडे हा सविस्तर माहितीचा अहवाल मागवलेला आहे. या प्रश्नाचे उत्तर त्यांना मागण्यात आलेले आहे. आता हे बघा, जेव्हा या प्रश्नाचे उत्तर येतील त्यानंतर आपण एक आणखीन सविस्तर व्हिडिओ बनवून सांगणार आहोत. आतापर्यंत सर्वांनी वाट पाहायचं आहे, पैसे खात्यात जमा होतील का हे आपल्याला बघायचं आहे. बघा, लाडक्या बहीणचे सुद्धा पैसे अडकलेले आहे आणि संजय गांधी निराधार योजनेचे सुद्धा पैसे अडकलेलेच आहे. राज्याचे मुख्य सचिव हे निर्णय घेणार आहे. धन्यवाद.